आपली चातुर्वर्ण व्यवस्था हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे की संपूर्ण भारतात अथवा परदेशामध्ये आपल्या सनातन धर्माला या विषयामुळे लोकांनी भरपूर नावं ठेवलेली आहेत। मुळात ही व्यवस्था वैदिक काळापासून ते श्रीकृष्णांच्या काळापर्यंत आणि अगदी आजच्या काळापर्यंत सुद्धा व्यवस्थित चालू आहे, परंतु याचा खरा अर्थ न समजल्यामुळे आपल्या धर्माबाबत अनेक लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे। या खोट्या प्रचाराचा उपयोग असे लोक कशासाठी करतात माहिती आहे? त्यांचा स्वतःचा धर्म प्रसार करण्यासाठी। तुमच्या धर्मामध्ये जातीभेद आहेत, आमच्या धर्मामध्ये नाही आहेत असं सांगून त्यांचा धर्म प्रसार करण्यासाठी ते करतात। प्रत्यक्षात आपल्यापेक्षा त्यांच्या धर्मामध्ये सर्वात जास्त जातीभेद असतो। हिंदूंनी कधीच जबरदस्तीचा प्रचार मागच्या 3000 वर्षात केलेला नाही आहे। मी 3000 वर्ष याच्यासाठी म्हणतो आहे की 3000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर सर्वात प्रमुख धर्म सनातन हिंदूच होता, दुसरे धर्मच नव्हते। सगळे धर्म कधी आले? 2500 वर्षापूर्वी। आपले धार्मिक विचार जबरदस्तीने पसरवण्याचं काम प्रथम बौद्ध धर्माने केलं, मग ख्रिश्चन धर्माने केलं, मग इस्लाम धर्माने केलं आणि याच्यामध्ये कुठेही लपवण्यासारखं नाही आहे। यांनी जे केलं ते केलं। जे रिलिजन कोणा एका व्यक्तीच्या सुपीक डोक्यातून जन्माला आले त्या सर्व विभूतींनी आणि नंतर त्यांच्या सर्व अनुयायांनी, त्यांच्या फॉलोअर्सने आपल्या नेत्याचे विचार जबरदस्तीने पसरवण्याचा पूर्ण जगात प्रयत्न केला। त्यात चांगलं काय आणि वाईट काय याचा कोणीही कधीच विचार केला नाही। फक्त माझा नेता आणि त्याचं महान विचार हेच महत्त्वाचे आणि दुसऱ्यांचे विचार क्षुद्र हाच या लोकांचा प्रमुख हेतू होता। यात प्रमुख हात त्या विभूतींच्या मृत्यूनंतर तयार झालेल्या धर्मगुरूंचा होता। याच्यामध्ये त्या विभूतींचा काहीही दोष नाही आहे, कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा घेणारे जे धर्मगुरू तयार झाले, कारण ते त्यांचं उपजीविकेचं साधन होतं आणि आजही आहे। जन्मापासून जो हिंदू तोच खरा हिंदू असं आपण सर्वजण मानतो, सर्व आपण सनातनी मानतो। ईश्वर सर्व विश्वात चराचरात सारखाच पसरलेला आहे, सारखाच भरलेला आहे। सर्व प्राणीमात्रांमध्ये आणि मनुष्यामध्ये सारखा एकच ईश्वर आहे हे एकदा मानल्यावर मला सांगा, आपण कोणत्या कारणासाठी जबरदस्तीचा धर्मप्रचार करणार? धर्माचा प्रसार करण्यासाठी काही कारणच उरत नाही।